नमस्कार. आज आपण परिसर अभ्यासात प्राचीन मानवाचे जीवन पाहणार आहोत. बालमित्रांनो, तुम्हाला प्राचीन मानवाच्या गोष्टी ऐकायला आवडतात हो की नाही? तो कसा होता, काय खात होता, कशी शिकार करत होता, कसा राहत होता, हे साऱ्या गोष्टी आज आपण पाहूया. अश्मयुगाची सुरुवात 10,000 वर्षापूर्वी झाली. जंगली प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी मी लाकूड, दगड, हाडे यापासून हत्यारं तयार करू लागलो. आणि दगडी हत्यारं खूप काळ टिकून राहतात आणि म्हणूनच ती मोठ्या प्रमाणात सापडतात. म्हणून या कालखंडाला अश्मयुग म्हणतात. अश्मयुगाचे 2 टप्पे, पुराश्मयुग, नवाश्मयुग. अश्मयुगात हत्यारे बनवण्यात मानवाने प्रगती केली. सुरुवातीला मी फळं, कंदमुळं, मांस खात असे, लहान प्राण्यांची शिकार सुद्धा करत असे, मासेमारी करत असे. अन्न शिजवण्यासाठी अग्नीचा उपयोग होऊ शकतो हे मला काही कालांतराने समजले. प्राचीन काळापासून शिकार व हत्यारे तयार करण्याचे काम पुरुषांकडे असे. तर कंदमुळे, फळे गोळा करणं, अन्नाची व्यवस्था करणं ही कामं आम्ही स्त्रिया करत असू. बी जमिनीवर पडले तर त्यापासून नवी रोपे उगवतात हे आम्हा स्त्रियांना निरीक्षणातून समजले. यातूनच नवाश्मयुगामध्ये धान्य पेरून शेती करायला सुरुवात झाली आणि पुढे शेती हाच मानवाचा मुख्य व्यवसाय बनला. तांदूळ, सातू, गहू, बाजरी, ज्वारी ही तृणधान्य, वाटाणा, घेवडा, हरभरा, मूग, मसूर ही द्विदल धान्य आम्ही पिकवू लागलो. पशुपालन कसे करावे हे समजले. नवाश्मयुगात माणूस स्थिर झाला. गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या, डुकरे, गाढव या प्राण्यांचे कळप बाळगू लागलो. शेतीसाठी पशूंचा वापर करू लागलो. सुरुवातीला दगडांचे छिलके उडवून हत्यारं तयार केली. नंतर गारगोटीचा दगड वापरू लागलो. त्याचप्रमाणे हत्यारं लाकडी किंवा हाडाच्या दांड्यात बसवली. हत्यारांमुळे मला विविध प्रकारची शिकार करणं शक्य झालं. धारदार हत्यारांचा उपयोग कातडी कापण्यासाठी, टोकदार हत्यारांचा उपयोग भोकं पाडण्यासाठी होऊ लागला. ही पहा, दगडी हत्यारे. प्राचीन काळापासूनच कलेची आवड होती आणि म्हणूनच गुहांच्या भिंतींवर चित्र काढलेली दिसतात. या चित्रांमध्ये शिकारीची दृश्य, सामूहिक नृत्याची दृश्य, विविध प्राण्यांची चित्र काढलेली आढळतात. शंख, हस्तिदंत, मणी यांचा वापर दागिने तयार करण्यासाठी केला गेला. नवाश्मयुगात माणूस मातीपासून प्राण्यांच्या आणि मानवाच्या प्रतिकृती बनवू लागला. याच काळात माणसाला चाकाचा शोध लागला. चाकाचा उपयोग वाहतुकीसाठी, मातीची भांडी बनवण्यासाठी करू लागला. चाकाच्या शोधामुळे मानवाच्या प्रगतीला वेग आला. नवाश्मयुगात मानवाच्या जीवनाला स्थिरता आली. माणसे संरक्षण आणि सोयीसाठी एकमेकांच्या शेजारी घरे बांधून राहू लागली आणि यातूनच गाव वसाहती निर्माण झाल्या. नागरी संस्कृती नद्यांच्या परिसरात निर्माण झाल्या. भारतात या काळात सिंधू नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती अस्तित्वात आली. आशिया खंडात टायग्रीस, युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यात आणि आफ्रिका खंडात नाईल नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती भरभराटीला आल्या.
आज आपण प्राचीन मानवाचं जीवन पाहिलं आणि असं छान छान गोष्टी पाहायला तुम्हाला आवडतात की नाही? मग अशा सुंदर गोष्टी घेऊन मी पुन्हा तुमच्या सोबत येणार आहे. तोपर्यंत आता मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.